नापर के अजनी पुलिस थाना क्षेत्र में तेज रफ्तार और नशे में गाड़ी चलाने से दुर्घटना का एक मामला सामने आया। सूत्रों के अनुसार घटना नाजरीन चर्च के सामने हुई, जहां आरोपी आदनान अब्दुल हामिद निवासी वर्धा अपनी सुजुकी एस कार MH32AH3194 को तेज रफ्तार और लापरवाही से चलाते हुए बेकाबू हो गए। आरोपी ने पहले मोटरसाइकिल को कट मारकर गिरा दिया। उसके बाद सड़क किनारे खड़ी एक ऑल्टो कार, दो मोटरसाइकिल, एक नाश्ते का ठेला और MSEB के ट्रांसफार्मर को टक्कर मार दी। हादसे ने आरोपी और उनके 3 साथी और बाइक सवार समेत कई लोगों को घायल किया। कुल लगभग 1 लाख रुपए की संपत्ति का नुकसान हुआ। अजनी पुलिस ने आरोपी के खिलाफ सार्वजनिक संपत्ति नुकसान के तहत मामले दर्ज किए। आगे की जांच जारी है। 5/12/2025 चे सकाळी नाईट ऑफिसर परमेश्वर आगासे यांना माहिती मिळाली की हनुमाननगर चर्च समोर एक अपघात झालेला आहे। नाझरीन चर्च समोर एक अपघात झालेला, अशा माहितीवरून नाईट ऑफिसर तात्काळ तिथे पोहोचले असता त्यांना एक कार MH32AH3194 एस-क्रॉस मारुती एस-क्रॉस ही दिसली आणि यामध्ये 5 इसम होते आणि याचा जो चालक होता याने सदरची गाडी अदनान अब्दुल हमीद वय 23 वर्ष राहणार हनुमाननगर वर्धा याने स्वतःच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने व दारूच्या नशेत असल्यामुळे चालवली आणि त्यांनी सदर गाडी अनियंत्रित झाल्यामुळे एक हात ठेला, त्याच्यानंतर एक मारुती ऑल्टो कार आणि MSEBच्या ट्रान्सफॉर्मरला धडक दिल्याने जवळपास 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आणि काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत। तर त्या अनुषंगाने नाईट ऑफिसर यांनी सदरची गाडी तात्काळ तिथलं ट्रॅफिक क्लिअर केलं, सदरची गाडी पोलीस ठाणे येथे आणून जमा केली व जे फिर्यादी आहेत शेख प्यारे बब्बू मियां शेख यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे 623/25 कलम 281, 125, 125 अ आणि 324/4 भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायदा 184 व 185 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सदर जो चालक आहे याची रक्त काढून रक्त तपासणी करून ते रक्त CA ला पाठवून पुढील योग्य कार्यवाही व तपास करीत आहेत। सर, यामध्ये किती लोक जखमी झालेले आहे आणि त्यांच्या उपचारासाठी त्यांना कुठे पाठवले? किरकोळ जखमी झालेले होते, यामध्ये काही लोक किरकोळ असे खरचटल्यासारख्या जखमा होत्या। कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही, कारण की बाजूला होऊन गेले होते, त्यामुळे काही कोणीच गंभीर प्रकार असा जखमीचा झालेला नाही। फक्त नुकसान जास्त झालेलं जवळपास 1 लाख रुपयाचं। सदर कारवाईबाबत माननीय DCP झोन 4 श्रीमती रश्मिता राव सर व श्री नरेंद्र हिवरे साहेब ACP अजनी विभाग यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात नाईट ऑफिसर परमेश्वर आगासे व पथकाने सदरची कारवाई गुन्हा दाखल करून मेडिकल करून रक्त तपासणी करून योग्यरित्या केलेली आहे।